नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये स्वागत. दुपारचे 2 वाजता सुरुवातीला एक मोठी बातमी. ठाकरेंच्या 6 खासदारांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शहांच्या बैठकीनंतर खासदारांनी वेगळा निर्णय घेतलाय. दोन्ही बैठकीमध्ये एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ठाकरेंच्या 6 खासदारांची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. दोन्ही बैठकांमध्ये एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. शहांच्या बैठकीनंतर खासदारांनी वेगळा निर्णय घेतला असं देखील सूत्रांकडून कळलंय. तर आणखी एक महत्त्वाची बातमी. ठाकरेंच्या 6 खासदारांनी कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. तर अरविंद सावंत यांनी खासदारांना आज व्हीप बजावलाय. एक महत्त्वाची अपडेट. 6 खासदारांनी कालच पत्र दिल्यामुळे आमचा व्हीप हा अयोग्य ठरवला असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. अहो, पत्रावर सही केली साहेब त्यांनी गट म्हणून. 5 लोकांना कसा गट स्थापन करता येईल? गट स्थापनेच्या ओम बिर्लाला संध्याकाळी सगळे भेटणार. अहो, पत्र कालच दिलं साहेब. दिले पण आज फिजिकली त्यांचं हे आज आमचा व्हीप गेला, बरोबर आहे, पण पत्र त्यांचं काल गेलंय, त्याच्यामुळे आजचा आमचा व्हीप त्यांनी इनव्हॅलिड ठरवला. मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट देते त्यातलं. ओम बिर्लाला ते भेटणार. तर ओम बिर्ला यांच्यासोबतची संजय राऊतांची 20 मिनिटं बैठक चालली. या बैठकीमध्ये अनिल देसाई आणि अरविंद सावंत देखील उपस्थित होते. कायद्यानुसार निर्णय घ्या अशी विनंती संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली आहे. तर आपण पुण्यातच असल्याचा ओमराजे निंबाळकरांनी दावा केलाय. मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितलंय. TV9 मराठी सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तशी माहिती दिली. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेले नाहीत असं देखील ओमराजे निंबाळकर म्हणालेत. मात्र तुम्ही ठाकरेंसोबत आहात का यावरती बोलण्यास मात्र ओमराजे निंबाळकरांनी नकार दिला किंवा टाळाटाळ केली. तुम्ही सर फोन मी सकाळी केला तुम्हाला, तुम्ही म्हटलं कुठे पुण्यात? हो आहे, मी पुण्यातच आहे. भेटू आपण. नाही, तुम्ही दिल्लीला जाऊन आलात का? नाही 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 नाही, माहिती अशी आहे की तुम्ही दिल्लीतनं परत पुण्यात येत आहेत. नाही हो. मग तुम्ही दिल्लीला गेलातच नाहीत का? मला काय म्हणायचं, फोन चालू राहिला असता का माझा मग दिल्लीतून पुण्यात येतो? नाही नाही, तुम्ही दिल्लीतनं माहिती अशी मिळाली की तुम्ही नाही 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 दिल्लीला तुम्ही गेलातच नाहीत. नाही नाही पण तुम्हाला तानाजी सावंत हे दिल्लीला घेऊन गेलेत अशी माहिती मिळते. नाही 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 कारण इकडे काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली, त्यांचं म्हणणं रात्री तुम्ही दिल्लीला गेलाय. नाही नाही नाही. मग तुम्ही अजून ठाकरे सोबत आहात का काय? बोलतो मी तुम्हाला आल्यावर पाहिजे. मग तुम्ही आता पुण्यात कुठे आहात? जेव्हा तुम्हाला भेटून काय बोलतो मी सर. सर, पण सकाळी तुम्ही म्हटला होता भेटतो आपण, म्हणून म्हटलं कुठे भेटूया? भेटू ते बोललो ना, भेटू. काय साधारणतः किती वेळात भेट होईल आपली? करतो ना, फोन करतो तुम्हाला. मला एक फक्त तुमचा कोड तरी द्या की तुम्ही ठाकरेंसोबत आहात की तुम्ही करतो, बोलतो मी. वेगळा गट स्थापन करणार किंवा काय? तर यावरती तानाजी सावंत देखील म्हणालेत की ओमराजेंना घेऊन मी दिल्लीला गेलेलो नाही. ओमराजे ठाकरेंचे खासदार आहेत, त्यांच्याशी काहीही संपर्क नाही असं तानाजी सावंत म्हणालेत. मी मतदारसंघाच्या कामानिमित्तानं दिल्लीला गेलेलो होतो. ऑपरेशन टायगर संदर्भात मला माहिती नाही असं तानाजी सावंत म्हणाले. त्याकडे देखील महत्वाची जबाबदारी होती या सगळ्या ऑपरेशन. नाही, असं नाही म्हणता येणार, कारण खरं तर आपल्याच माध्यमातून आम्ही बघतोय की ऑपरेशन टायगर कुठेतरी चालू आहे. आणि तुम्हीच आता तुमच्याच जे काही मला विचारलं त्यातनंच तुम्ही सांगताय की वरिष्ठ नेत्याच्या चर्चेतनं हे लक्षात येते की ऑपरेशन टायगर चालू आहे. आता वरिष्ठ नेत्यापैकी मी वरिष्ठ नेता नाही आहे, मी एक कार्यकर्ता आहे पक्षाचा, आणि त्याच्यामुळं मला ते माहीत असायचं काही कारण नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आणि माझ्या नेत्याच्या दौऱ्यासाठी मी दिल्लीला मला बोलवलं होतं. आमचे पक्षाचे नेते श्रीकांतजी शिंदे हे मुंबईला होते. माझं बोलणं झाल्यानंतर ते मुंबईवरून दिल्लीला गेले. मी दिल्लीला गेलो. त्यांच्या राहिलेल्या अर्धवट दौऱ्याविषयी मराठवाड्याची आमची चर्चा झाली आणि माझं वैयक्तिक काही कामं होती ते संपून मी सकाळच्या इंडिगोच्या फ्लाईटनं माघारी आलो. पण मग उद्धव ठाकरे गटाचे जवळपास 6 खासदार तुमच्या सोबत येत आहेत अशा पद्धतीचे, आणि ते खासदार देखील दिल्लीला पोहोचलेले आहेत सर्व खासदार. काय त्याच्याबद्दल तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये घडामोडीमध्ये काय नेमकी तुमची? ना, मी अनभिज्ञ आहे त्याविषयी, मला त्याविषयी काही माहीत नाही.
मी सांगितलं तुम्हाला, मी जाण्याचं कारण सांगितलं आणि तुमच्या समोरच येतोय.